देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ती जीवन हे एक प्रार्थनेचं जीवन आहे आणि प्रार्थनेचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. कोणी एकांतात प्रार्थना करतं, कोणी सगळ्यांना एकत्र घेऊन प्रार्थना करतं, कोणी डोंगरावर जाऊन प्रार्थना करतं, कोणी प्रार्थना करत असताना उपवास करून प्रार्थना करतं. कधी कधी प्रार्थना मोठ्या आवाजात करतो आपण, कधी कधी हन्नासारखी पण आपली प्रार्थना असते. बाजूच्या व्यक्तीला ऐकायला येत नाही, पण ती प्रार्थना स्वर्गात ऐकली जाते. प्रार्थना करण्याचे विभिन्न प्रकार असतील. एखाद्याला समजा नीट प्रार्थना करता येत नसेल, काही लोकांना असं वाटतं प्रार्थना म्हणजे खूप चांगली भाषा आपल्याला आली पाहिजे, खूप चांगल्या शब्दांनी आम्ही बोललं पाहिजे. प्रार्थनेचा हा अर्थ नाही प्रियांनो. एखाद्या व्यक्तीने खूप चांगले शब्द वापरून प्रार्थना केले म्हणजे याचा अर्थ प्रार्थना होत नाही. प्रार्थना म्हणजे खूप चांगले तुम्ही मराठीतले शब्द काढले तर याचा अर्थ तुमची मराठी चांगली आहे. प्रार्थना करत असताना तुम्हाला ही जाणीव पाहिजे की माझे शब्द जगात नाही, माझे शब्द स्वर्गात ऐकले जात आहेत आणि माझा स्वर्गीचा देव मला उत्तर देत आहे. याला आपण प्रार्थना म्हणतो. बायबलमध्ये पार अनोशच्या काळापासून लोक प्रार्थना करू लागले आणि प्रार्थना करत असताना देवाशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न केला जातो. प्रार्थना करत असताना देवबापाने आपली भेट घ्यावी या अपेक्षेने आम्हाला प्रार्थनेची नितांत गरज असते. कितीतरी लोकांनी बायबलमध्ये प्रार्थना केल्यात आणि परमेश्वराने सगळ्यांच्या प्रार्थनांची खूप सामर्थ्याने उत्तरं दिली आहेत. असंच प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस शिष्यांना प्रार्थना करायला शिकवतो त्यावेळेस त्याने सुरुवातच ही करायला सांगितली की असं म्हणा, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो. पूर्ण प्रार्थनेमध्ये काय मागावं आणि कशा रीतीनं आपली प्रार्थना प्रभूसमोर सादर करावी याविषयी अनेक गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आपण जी प्रार्थना प्रभूची प्रार्थना म्हणतो त्यामध्ये त्याने आपल्याला शिकवलं की आमची प्रार्थना कशी असावी. त्याच प्रकारे येशू ख्रिस्ताने आणखीन प्रार्थनेबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रार्थना दिखाव्याची प्रार्थना करू नका. दिखावा म्हणजे कसं की ज्यावेळेस आपण प्रार्थना करत आहोत, उपवास करतो, त्यावेळेस आम्ही म्लानमुख व्हायचं नाही असं बायबलमध्ये सांगितलंय. म्हणजे सोप्या शब्दात काही लोक चेहरा एकदम उतरून टाकतात आणि बाकीचे 50 जण त्यांना विचारतात, काय उपास बिपास धरलास की काय बाबा, चक्कर येऊन मध्ये पडशील, काहीतरी खाऊन घे. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही ज्यावेळेस उपास करतो आमच्या चेहऱ्यावरती निस्तेजपणा दिसू नये तर आम्ही अगदी स्वतःला चांगल्या रीतीनं प्रभू समोर सादर करावं आणि आम्ही जगाला दाखवण्यासाठी नाही तर आमचा गुप्तदर्शी पिता स्वर्गीचा देव आमची प्रार्थना ऐकत आहे या पद्धतीनं आम्ही देवाकडे प्रार्थना करावी ही देवाची इच्छा आहे. प्रार्थना मनुष्याला देवाबरोबर जोडणारी आहे. आम्ही जगात राहतो आणि जगात राहणारे लोक स्वर्गाशी कनेक्ट केले जातात आणि कितीतरी लोकांना वाटतं काय तुमचा स्वर्ग कुठे, इथून तिथं प्रार्थना कशी ऐकायला जाईल. तुमच्या घरामध्ये टीव्ही असतो, रिमोट कंट्रोलनी इथून टीव्ही तुम्ही तिकडं चालू बंद करता, मग इथली प्रार्थना स्वर्गात जाणार नाही का? आमच्या प्रार्थना रिमोट कंट्रोलपेक्षा फार मोठ्या आणि सामर्थ्यवान आहेत. स्वर्गीच्या देवापर्यंत आमच्या प्रार्थना पोचतात आणि स्वर्गीचा देव आम्हाला तिथून इथं उत्तर देतो. आम्हाला अधिकार देण्यात आलेला आहे प्रार्थना करताना, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल आणि जे तुम्ही पृथ्वीवरती मोकळं कराल ते कुठं मोकळं केलं जाईल? स्वर्गात मोकळं केलं जाईल. अशी आमची प्रार्थना आहे. म्हणजे तुम्ही जे प्रार्थनेत बोलाल ते शब्द डायरेक्ट स्वर्गामध्ये ऐकण्यात येतात आणि स्वर्गात जे देवाच्या प्रिय लोकांनो 24 वडील आहेत त्यांच्या हातामध्ये वाट्या आहेत, सोन्याच्या वाट्या आहेत आणि त्या सोन्याच्या वाट्या कशाने भरल्यात माहिती आहे का? धार्मिक जनांच्या प्रार्थना. तुमच्यानी माझ्या प्रार्थना व्यर्थ जात नाही. देवबाप स्वर्गामध्ये त्या जमा करून ठेवतो. आमच्या प्रार्थनेची किंमत फार मोठी आहे. किती लोक आमेन म्हणतील? प्रार्थनेने सगळ्या समस्या सॉल्व्ह होतात, दूर होतात. प्रार्थनेने चिन्ह चमत्कार घडतात. प्रार्थना ही मनुष्याला देवाबरोबर जोडणारी. मग आता ह्या प्रार्थनेबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. प्रार्थनेबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. तुम्ही प्रार्थनेत म्हणाल, हे डोंगरा उपटून समुद्रात टाकला जा, तुम्ही असं बोलाल तरी तसं घडून येईल. प्रार्थनेमध्ये एवढं सामर्थ्य आहे.
थोडासा विश्वास जरी असला मोहरीच्या दाण्या एवढा, तरी तुमच्या प्रार्थनेने चिन्ह, चमत्कार आणि अद्भुत गोष्टी होणार, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं अभिवचन आहे. येशू ख्रिस्त पण त्याच्या जीवनकालामध्ये जसा तो 33.5 वर्ष आमच्यामध्ये राहिला, पृथ्वीवर येऊन त्याने आपली वस्ती केली. मानवामध्ये इम्मानुएल म्हटलेला परमेश्वर त्या येशू ख्रिस्ताने आमच्यात येऊन वस्ती केली, आमच्यात तो राहिला. त्याचं जीवन हे प्रार्थनामय जीवन होतं, सामर्थ्यवान जीवन होतं, आणि त्याने आम्हाला कित्ता घालून दिलाय, आपण पण प्रार्थनेचं जीवन जगावं. आमेन. बरं, आता प्रार्थना करत असताना एक येशू ख्रिस्ताने फार महत्त्वाची गोष्ट सांगितली, तिथून आपण आता वचन वाचायला सुरुवात करू. मत्तई याचा 18वा अध्याय, यातील 19 आणि 20 दोनच वचनं आपण सुरुवातीला वाचूया. मत्तई 18, 19 आणि 20. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो. येशूने बऱ्याच गोष्टी सांगितल्या ना, अजून काही गोष्टी फार खचित म्हणजे फारच महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. ऐका. पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील, तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे, सगळ्यांनी म्हणा, कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. आमेन. दोघे किंवा तिघे माझ्या नावाने म्हणजे हे कोण सांगतो? येशू. येशूच्या नावाने जेव्हा लोक एकत्र येतात, तिथं प्रभूने सांगितलं तिथं मी आहे. आमेन. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, दोघे किंवा तिघे म्हणजे कमीत कमी 2 किंवा 3 लोक एकत्र आले पाहिजेत, तिथं प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग 2-3 पेक्षा जास्त लोक आले तर 100% तो तिथं आहे. एकट्यातली पण प्रार्थना ऐकतो, परंतु विशेष त्याने आपल्याला एकत्र येऊन प्रार्थना करण्यासाठी त्याने प्रोत्साहन दिलेलं आहे. एकटा माणूस ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस प्रभू उत्तर देतोच, आणि ज्यावेळेस सगळे मिळून प्रार्थना करतात त्या प्रार्थनेमध्ये एक वेगळं सामर्थ्य असतं. आणि म्हणून आम्ही दोघं किंवा तिघं एकत्र येणं खूप गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला हा कित्ता घालून दिलेला आहे की आम्ही एकत्र येत राहावं. आम्ही एकटं पडायचं नाही, आम्ही कुठंतरी लांब एकट्याने जायचं नाही, आम्ही आमची मंडळी सोडून भरकटायचं नाही, देवाचं राज्य सोडून आम्ही कुठंतरी बाहेर जायचं नाही. आम्ही एकत्र यायचं. लोक एकत्र आले की वेगवेगळ्या गप्पा मारतात, वेगवेगळ्या गोष्टी करतात. जगातले लोक एकत्र आले तर जगिक गोष्टी करतात, पण आम्ही जगाचे नाही, आम्ही स्वर्गाचे लोक आहोत. आम्ही एकत्र आलो तर आम्ही प्रार्थना करणार, आराधना करणार, प्रभूचं नाव उंच करणार, आणि प्रभूने आम्हाला ही शिकवण दिलेली आहे, आम्ही एकत्र यावं. दोघे किंवा तिघे जिथं आहेत तिथं मी आहे, हे सांगण्याचं कारण हे की प्रभू आपल्याला शिकवत आहे, एकत्र या आणि प्रार्थना करा. सगळ्यांनी म्हणा, एकत्र या आणि प्रार्थना करा. आता बघा देवाच्या प्रिय लोकांनो, जगात सगळ्या प्रकारचे विश्वास आहेत, आणि कोणाच्या विश्वासाला आपण काही बोलू शकत नाही. ज्याची जशी श्रद्धा आहे तसे लोक चालतात. जगामध्ये लोक तुम्ही पाहू शकता, जिथं देव आहे तिथं लोक जाऊन त्या देवाचं दर्शन घेतात. पण आमच्या ख्रिस्ती लोकांचं थोडं वेगळं आहे. आम्ही जिथं एकत्र येतो तिथं आमचा देव उतरून येतो. किती लोक आमीन म्हणणार आहेत? हालेलुया. आपल्याला कळतं आमचा देव आमच्या भेटीला येणारा परमेश्वर आहे. आमचा परमेश्वर जिथं दोघं किंवा तिघं एकत्र येतात त्यांच्या भेटीला येणारा हा परमेश्वर आहे. प्रभू स्वतः येतो आणि त्याच्या लोकांची भेट घेतो, त्यांच्यामध्ये तो वस्ती करतो, त्यांच्यामध्ये तो राहतो. आणि म्हणून आम्ही एकत्र यावं ही देवबापाची इच्छा आहे. ज्यावेळेस स्तोत्रसंहिता 133, 1, 2 आणि 3 ही वचनं आपण पाहतो. स्तोत्रसंहिता 133, 1, 2, 3 वचनात बायबल सांगतं, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण ते परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. बंधूंनी एकत्र येणे किती चांगले व मनोरम आहे. आमेन. मग ते एकत्र येणं कसं आहे? अहरोनाच्या मस्तकावरती तेल ओतलं ज्या दिवशी त्याचा अभिषेक झाला.
आणि पुरातन काळापासून अभिषेक करण्याची एक निराळी रीत आहे बायबलमध्ये, की ज्यावेळेस एखाद्याचा अभिषेक करायचा आहे त्याच्या मस्तकावरती तेल ओतलं जातं. अरोनाच्या पण मस्तकावरती तेल ओतलं आणि तेल ओतल्याच्या नंतर त्याच्या तेल मस्तकावरून ओघळून त्याच्या दाढीवरती तेल आलं, त्याच्या कपड्यांवरती, त्याच्या शरीरावरती तेल आलं आणि वस्त्राच्या काठापर्यंत तेल वाहत गेलं. वस्त्राचे काठ खालपर्यंत असतील, पूर्ण तेल कुठं ओतलं? मस्तकावरती, डोक्यावरती ओतलं आणि ते तेल संपूर्ण शरीरावरती गेलं. आता ह्याचा आणि आपल्या प्रार्थना जीवनाचा काय संबंध आहे पहा. येशू ख्रिस्त मस्तक आहे आणि मंडळी शरीर आहे. आमेन. आता दिनास्वार्था सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे असं येशूने म्हटलं. येशूला पण कुणी अभिषेक केला? डायरेक्ट पित्याने अभिषेक केला. आता येशूच्या मस्तकावर जो अभिषेक ओतण्यात आला तो शरीर म्हणजे कोण आहे हो? येशू मस्तक आहे आणि शरीर कोण आहे? शरीर मंडळी आहे, मस्तक येशू ख्रिस्त आहे. येशूवरती जो अभिषेक त्याच्या मस्तकावरती आहे तो अभिषेक आज मंडळीवरती उतरलेला आहे. आणि किती उतरला आहे? थोडा नाही, अर्धा नाही, पूर्ण वस्त्राच्या काठापर्यंत पूर्ण मंडळीवर कुणाचा अभिषेक आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिषेक आहे. कळालं तुम्हाला? अरोनाच्या डोक्यावर ओतलेलं तेल म्हणजे मंडळीचा अभिषेक आहे. आता समजा हे शरीर म्हटलं, ह्याच्यातला एक हात म्हटला मी आज सुट्टीवर राहतो. काही लोक येत नाहीत चर्चला. एखादा हात जर सुट्टीवर राहिला त्याला तो अभिषेक मिळेल का? शरीरापासून वेगळं झाल्यावर नाही मिळणार. शरीरात राहावं लागेल, एकत्र यावं लागेल. आम्हाला युनिटीमध्ये, ऐक्यामध्ये, प्रेमामध्ये, प्रभूच्या उपस्थितीमध्ये मंडळीने एक राहिलं पाहिजे. हे आता शेवटच्या काळातले दिवस आहेत आणि ह्या दिवसामध्ये लबाड लांडगे खोट्या गोष्टी शिकवण्यासाठी, लोकांना फसवण्यासाठी फिरत आहेत. पण जे लोक येशूमध्ये आहेत त्यांना कुणी फसवू शकत नाही. परमेश्वर आम्हाला फसवू शकत नाही. पण जर त्याच ठिकाणी जर मंडळीमध्ये दुविधा मनस्थिती असेल, एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या विरोधात असेल, मंडळीत ऐक्य नसेल, शरीरात फूट पडली, शरीर एकत्र कसं राहील? परंतु ज्यावेळेस शरीर ऐक्यामध्ये आहे, आपण एकत्र प्रार्थना करतो, आपण नेहमी चर्चला येत राहतो, आपण कधी चर्चचा खाडा करत नाही. लग्न कार्य असो नाही तर घरातला काही कार्यक्रम असो, आधी चर्च नंतर बाकीचे कार्यक्रम. आमेन म्हणणार का? तर ऐक्याने एकत्र राहून प्रार्थना करणं म्हणजे अहरोनाच्या मस्तकावरती ओतलेल्या तेलासारखं आहे की जे तेल संपूर्ण शरीरावरती आलं. एलियाचा झगा आलिशाला मिळाला. एलिया घेऊन गेला असता तर स्वर्गात काय उपयोग झाला नसता. स्वर्गात काय मिखाएल देवदूत येऊन बोलला नसता, अरे एलिया माझा पंख दुखतोय सकाळपासून, जरा प्रार्थना करतो का? नाही. गॅब्रिएल म्हटलं नसतं मला सर्दी झाली, जरा डोकं दुखते, प्रार्थना करतो का? स्वर्गात आजारच नाही आहेत. किती लोक आमेन म्हणतील? तो अभिषेक इथं गरजेचा आहे, तिकडं नाही. स्वर्ग एक परिपूर्ण जागा आहे. स्वर्ग एक आशीर्वादित जागा आहे. तिथं दुःख नाही, तिथं वेदना नाही, तिथं यातना नाहीत. अभिषेक जगात पाहिजे आणि म्हणून तो एलियाचा अभिषेक, एलियाचा झगा आलिशाला मिळाला. मग हिम्मत करून अजून एक गोष्ट बोलतो, येशू ख्रिस्ताचा झगा मंडळीला मिळाला. येशूचा अभिषेक मंडळीला मिळाला आणि म्हणून तो म्हणतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, मी जे कामं केले तो सुद्धा करील आणि त्याच्यापेक्षा मोठी कामं करेल. हालेलुया. येशूचा अभिषेक मंडळीवरती आहे. येशूचा अभिषेक. येशू काय करायचा? प्रार्थनेत होता. रात्रंदिवस प्रार्थना करायचा. रात्रभर जैतुनाच्या डोंगरावर जायचा, डोंगरावर जाऊन गुडघे टेकून प्रार्थना करायचा आणि तिकडून खाली आला की लोकांना बरं करायचा. आमच्या लोकांचं उलट आहे. येशू ख्रिस्ताचं कसं होतं सांगतो, डोंगरावर गेला की रात्रभर प्रार्थना. हा, डोंगरावर गेला तर वचन आहेत हा बायबलमध्ये. डोंगरावर गेलं की रात्रभर प्रार्थना. लोकांमध्ये आला नाही, एक दोन वाक्यातच काम करून टाकायचं. जक्कया खाली ये, झालं तारण, फिनिश. लाजरा बाहेर ये, फिनिश, मुर्दा उठला. लोकांमध्ये लांबलचक प्रार्थना करत नव्हता. बोले येशू मसीह की.
आपले लोक एकांतात छोटी प्रार्थना करतात, हे देवा हे जेवण आशीर्वादित कर येशूच्या नावात, गार होईल ना. पटकन प्रार्थना, कशावरही प्रार्थना पटकन करून मोकळे होतील. एकट्यातली प्रार्थना छोटीशी, सकाळी उठले लगेच 2 शब्दाची प्रार्थना केली का निघाले. रात्री झोपताना हे प्रभू धन्यवाद, दिवसभर सांभाळलं, आमेन, संपली. पण लोकांमध्ये उभे राहिले का काय त्यांना होतं काय कळत नाही. अशी प्रार्थना करतील, इथून दिल्लीपर्यंत प्रार्थना, देवा ह्याला आशीर्वाद दे, त्याला आशीर्वाद दे, इकडच्याला आशीर्वाद दे, तिकडच्याला आशीर्वाद दे, फार गडबड करून टाकतात. कधी कधी लोकांना कळत नाही प्रार्थना कशी करावी, किती करावी, कुठं करावी. वैयक्तिक प्रार्थना जीवन सामर्थ्यवान पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची जीवनशैली आम्ही स्वीकारली पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या प्रार्थना एवढ्या सामर्थ्यवान होत्या की तो एक शब्दात चिन्ह चमत्कार करायचा. नाही ते इथं सकाळपासून रात्रीपर्यंत भूताला प्रार्थना करतात, जातोस का नाही, किती वाजता जाणार आहेस, काय पाहिजे का तुला, काय आणू का तुझ्यासाठी, कुठून आलास, कुठं चाललास, कसा काय आलास इकडं. इंटरव्ह्यूमध्ये अख्खा दिवस निघून जातो. प्रकाश आला की अंधकाराला जाण्याची रिक्वेस्ट करायची गरज पडत नाही. ज्याच्यात प्रभूचा आत्मा आहे त्याच्याद्वारे एका शब्दात दुष्ट आत्मे गेले पाहिजेत. प्रियांनो, हालेलुया. आमची प्रार्थना स्वर्गात मान्य केली जाते, आमच्या प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येतात. त्या प्रार्थना आम्ही ऐक्याने केल्या पाहिजेत. आमच्या मंडळीमध्ये निरंतर प्रार्थना झाल्या पाहिजेत. आम्ही एकत्र येऊन प्रार्थना करावी. आम्ही एकत्र येऊन प्रार्थना करतो त्यावेळेस येशूवरचा अभिषेक मंडळीवरती उतरतो. प्रियांनो, आणि मंडळी एक प्रार्थनेची मंडळी तयार होते, मंडळी एक सामर्थ्यवान मंडळी तयार होते. शरीर अख्खं एक आहे ना, एक अखंड शरीर आहे. शरीराचे तुकडे वेगळे नाही आहेत, शरीर एक अखंड पूर्ण शरीर एक शरीर आहे. असं कधी होत नाही तुमच्या उजव्या हाताचं रक्त वेगळं आणि डाव्या हाताचं रक्त वेगळं, इकडे ए पॉझिटिव्ह आणि इकडे बी पॉझिटिव्ह निघतंय. ऐकताय का तुम्ही? अख्ख्या शरीरात एकच प्रकारचं रक्त आहे, अख्ख्या शरीराला एक प्रकारचा कंट्रोल आहे. अख्खं शरीर एकाच जागेवरती एकत्र केलेलं असं हे शरीर आहे. मग मंडळी पण अशी असली पाहिजे. आमच्यात ऐक्य असावं, आमच्यात प्रार्थना आणि सामर्थ्याचं जीवन असावं. वाटेने चालता चालता कधी ठेच लागली, पायाला रक्त आलं, अंगठा फुटला, रक्त आलं, ठेच लागली, आपण असं म्हणतो का की जाऊ दे मरू दे? बाकीचे अवयव म्हणतात का जाऊ दे पायाला लागलंय मला काही घेणं देणं नाही, जाऊ दे त्या पायाचं मला काही घेणं देणं नाही म्हणतात का? ठेच लागल्याबरोबर आई ग, तोंडातून आवाज, डोळ्यातून लगेच आसवांची धार लागते, हात लगेच पुढं जातो रक्त थांबवायला, अख्खं शरीर त्या दुखलेल्या जागेकडं लक्ष केंद्रित करतं. मग आमच्या मंडळीत जेव्हा कोणी दुःखी असतं, अख्खी मंडळी त्यांच्याकडे लक्ष देते का हे महत्त्वाचं आहे. एखाद्याच्या घरात वाईट प्रसंग येतात, दुःखद घटना घडतात, अख्ख्या मंडळीने त्यांना प्रार्थनेत झेलून धरलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? जे संकटात आहेत, ज्या अडचणीत आहेत, अख्ख्या शरीराने, अख्ख्या मंडळीने त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी गेलं पाहिजे, त्यांच्या दुःखात मंडळीने सांत्वन केलं पाहिजे आणि एकत्र येऊन प्रार्थना केली पाहिजे की हे प्रभू, अशी अशी गोष्ट आहे, तू आम्हाला सहाय्य कर. तुमच्या जखमा बऱ्या करणारा तो देव आहे, तुमच्या वेदना दूर करणारा तो देव आहे, तुमच्या जीवनावर कृपादृष्टी करणारा तो परमेश्वर आहे, तुमचं जीवन आशीर्वादित करणारा तो परमेश्वर आहे. ऐक्याने एकत्र येऊन केलेली प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येते आणि त्याद्वारे देवाचं गौरव होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, नेहम्याच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर रीतीनं नेहम्याने देवाचं गौरवी कार्य केलेलं आहे. नेहम्या 3 अध्याय 1 ते 32 वचनं आहेत. तर या ठिकाणी नेहम्याने काय केलं? यरूशलेमेचे पडून गेलेले, जळून गेलेले कोट परत बांधण्याचा निर्णय घेतला. कोट म्हणजे कसं? पूर्ण शहराच्या बाजूने ज्या भिंती होत्या त्या संरक्षणाच्या भिंती तुटून गेल्या होत्या. नेहम्याला कळालं कोट तुटलेत, इतकं तो जमिनीवरच बसला, रडायलाच लागला एकदम, परमेश्वरा तू दया कर. मग काय केलं माहिती आहे का? समजा
पूर्ण यरूशलेम शहर आहे. मग समजा मी इथं राहतोय, माझं घर इथं आहे, हे मध्ये यरूशलेम नगरी, ह्या बाजूने सर बसलेले आहेत, तिकडून राऊत पास्टर बसलेले आहेत, आणि सगळ्या बाजूंनी देवाचे सेवक, सगळ्या बाजूंनी सगळ्यांची घरं आहेत. मी राऊत पास्टरांच्या समोरची भिंत नाही बांधणार, मी फक्त माझ्या घरासमोरची भिंत बांधणार. किती लोक आमेन म्हणतील? तो पूर्ण अध्याय, तिसरा जो अध्याय नेहम्याचा, त्याच्यात हेच दिलेलं आहे. फक्त तुझ्या समोर जे दिसतंय तुला तेवढी पडलेली भिंत बांधायची आहे. मी माझं काम केलं, या सेवकांनी त्यांचं काम केलं, पास्टरांनी त्यांचं काम केलं, इकडून बाजूने जे आहेत त्यांनी काम केलं, सगळ्यांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली, आणि तेव्हा सर्व कोट परत उभे राहिले. आमेन. ऐक्याने मोठी मोठी कामं पूर्ण केली जाऊ शकतात. आणि म्हणून मंडळीत ऐक्य पाहिजे. म्हणून प्रार्थना जीवनामध्ये आम्ही प्रबळ असलं पाहिजे. आम्ही देवाच्या सान्निध्यात नेहमी टिकून राहिलं पाहिजे. प्रार्थनेला आणि उपासनेला आपली ज्यावेळेस चर्चमध्ये भक्ती असते, अशा सभा असतात, देवाचं कोणतंही काम असतं, त्यावेळेस आम्ही सगळ्यात पहिलं आलं पाहिजे. आमीन. काही लोक अजूनही देवापासून दूर आहेत प्रियांनो. नावाला ख्रिश्चन काही लोक, येशूला मानणारे कितीतरी लोक आज जगामध्ये चर्चला जात नाही. आज ही गरज आहे प्रियांनो की आम्ही मंदिराकडे वळावं, आम्ही देवाच्या उपस्थितीकडे यावं, आणि आम्ही एकत्र येऊन प्रभूचं गौरव करावं. यरूशलेमेचे पडलेले कोट नेहम्याच्या द्वारे उभे केले परमेश्वराने, पण ते कशा पद्धतीने उभे केले, ते कोणत्या पद्धतीने उभे केले, सगळे एकत्र आल्याने आपल्या समोरच्या भिंती त्यांनी बांधल्या, आणि त्यामुळं सगळ्या बाजूंचं बांधकाम पूर्ण झालं. पडलेले कोट परत उभे राहिले, आणि ते त्यांच्यासाठी खूप सन्मानाचं काम त्यांच्याद्वारे परमेश्वराने केलं. देवाच्या प्रिय लोकांनो, कधीही जीवनातील मोठे चॅलेंजेस बघून, मोठ्या अडचणी बघून, काही पण जीवनात मोठी अडचण आली, कधीच घाबरून जाऊ नका. कारण तुमच्या अडचणीपेक्षा मोठा परमेश्वर तुमच्याकडे आहे. तुमच्या समस्येपेक्षा तुमचा देव फार मोठा आहे. तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमपेक्षा देव मोठा आहे. किती लोक आमेन म्हणतील? काही लोक आम्हाला प्रार्थना विनंती सांगतात, आणि सांगताना असं सांगतात, पास्टर प्रार्थना करा, माझा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. त्याचा मोठा असा असताना असं वाटतं बोलता बोलता जीव जातोय काय याचा, इतका मोठा प्रॉब्लेम. अरे मोठा नाही तुझा प्रॉब्लेम, तुझा देव मोठा आहे, तुझा देव सामर्थ्यवान आहे. तुझी समस्या काहीही असली तरी सोडवणारा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. ज्या देवाकडे तू आलास तो तांबडा समुद्र दुभागणारा परमेश्वर आहे. मुर्दे उठवणारा तो देव आहे. चिन्ह चमत्कार करणारा देव आहे. प्रार्थना तर करून बघ, तुझ्या जीवनातल्या सगळ्या समस्या तो दूर केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रार्थना अडचणींना दूर करते. प्रार्थना ज्यावेळेस आम्ही एकत्र येऊन करतो, ती प्रार्थना धुपाप्रमाणे प्रभूसमोर सादर होते. आणि म्हणून प्रभूने आपल्याला शिकवलंय की आम्ही दोघं किंवा तिघं एकत्र येऊन, याचा अर्थ जितके जास्त एकत्र येता येतील तसं एकत्र येऊन आम्ही प्रार्थना करत राहिलं पाहिजे. सगळे एकाच विषयासाठी प्रार्थना करतील, त्यावेळेस नक्कीच त्या प्रार्थना ऐकल्या जातील. फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो, ज्यावेळेस सगळे मिळून प्रार्थना करतात त्यावेळेस तुम्ही असं नाही म्हणू शकत माझ्या प्रार्थनेने झालं, असं म्हणायचं आमच्या प्रार्थनेने झालं. किती लोक आमेन म्हणतील? एखादी प्रार्थना झाली आणि एखादा चमत्कार घडला की बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं, मी प्रार्थना केली म्हणून झालं. मी प्रार्थना केली, मी नाही, आपण प्रार्थना केली आणि आपल्या देवाने ऐकलं आणि परमेश्वराने उत्तर दिलं. ऐक्याने प्रार्थना करा. ज्या आपल्या प्रार्थना विनंत्या आहेत त्या सगळ्यांनी समोर ठेवून त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या आदल्या रात्री शिष्यांसमवेत त्यांनी शेवटचं भोजन केलं. वलांडण पुढं आहे, पण त्याच्या आदल्याच रात्री प्रभूला इच्छा झाली की मी नसेल आता उद्या हे भोजन मला करता येणार नाही, मग ॲडव्हान्समध्येच आपण आधीच ते भोजन करून घेऊया. मग काय केलं त्यांनी? भाकर घेतली, मोडली, शिष्यांना दिली, म्हटलं हे माझं शरीर आहे, घ्या
आणि माझ्या स्मरणार्थ हे करा. प्याला घेतला, धन्यवाद देऊन म्हटलं की हा माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितकेंदा तुम्ही ही भाकर खाता, हा प्याला पिता, तितकेंदा माझ्या बलिदानाची आठवण करा. येशूने शिष्यांना कित्ता घालून दिला आणि तिथून पुढं भोजन आटपलं आणि तिथून तो गेतसेमने बागेत गेला. कशासाठी गेला त्या बागेमध्ये? भोजन झाल्यानंतर आपण काय करतो? आणि येशू कशासाठी गेला गेतसेमने बागेत? प्रेज द लॉर्ड. आम्हाला प्रभूने त्याग करून प्रार्थना करायला शिकवलेलं आहे. त्याग करून, झोपेचा त्याग म्हणा, कुठल्याही गोष्टीचा त्याग करून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. झोप येईल, कंटाळा येईल, आळस येईल, शरीर सांगल आराम कर, आत्मा सांगल प्रार्थना कर. तो क्षण असा होता की त्यावेळेस येशू ख्रिस्त गेतसेमने बागेत प्रार्थनेसाठी गेला. यहूदा इस्करियोत तर गेला, आता प्रभूला पकडून द्यायच्या प्लॅनिंगसाठी तो निघून गेला. बाकीचे शिष्य 11 जण त्याच्याबरोबर आहेत. काही शिष्यांना थोडं लांब ठेवलं, 3 शिष्यांना अजून थोडं जवळ घेतलं आणि त्या 3 शिष्यांपासून थोड्या अंतरावर पुढं जाऊन येशूने गुडघे टेकून प्रार्थना केली. देवाच्या प्रिय लोकांनो, मत्तई 26 अध्याय 40 आणि 41 2 वचनं वाचू आपण. मत्तई 26 40 आणि 41. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. प्रभूला सगळं ज्ञात आहे प्रियांनो, सगळ्यांना माहिती आहे प्रभूला काय घडतंय, काय घडणार आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टी मेंढरांची दानादान होणार आहे. शिष्य सगळे घाबरून जाणार आहेत. प्रभूला ठाऊक होतं पुढं आता काय घडणार आहे. तो शिष्यांना इन्करेज करतोय, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही जागृत राहा, झोपू नका. पण शिष्य झोपायचे. शिष्य रात्रीचे झोपायचे. बरेच लोक चर्चमध्ये येऊन रविवारी झोपतात. जगात जी विश्रांती नाही, लोक चर्चमध्ये ती विश्रांती घ्यायला येतात. एक माणूस चर्चमध्ये झोपतो त्यावेळी तो घोरतो, 4 लोकांना जागं ठेवतो, आहे ना. कुणाला असं वाटतं चर्चमध्ये सिंह वगैरे आलाय का काय, आहे की नाही. एखादा माणूस झोपतो, डुलक्या घेतो, इकडं पडला की इकडच्याला उठवतो, तिकडं पडला की तिकडच्याला उठवतो. धन्य आहेत हे लोक चर्चमध्ये येऊन झोपणारे. काही पहिलं सुरुवातीला फक्त येशूचं नाव घेतलं का लगेच जांभळ्या द्यायला सुरुवात करणारे लोक असतात काही ठिकाणी. तुमच्यात नाहीत म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. इकडं जो उभा आहे, आराधना करतोय, एकदम आवेशामध्ये प्रभूचे गीतं गातोय, आणि काही लोक चेहरे पाडून उभे असतात. काही लोक एकदम झोपेच्या तयारीमध्ये असतात. काही लोकांना मी बघितलंय, देवाच्या प्रिय लोकांनो, ट्रेनमध्ये बसमध्ये किती गर्दी असो झोपून दाखवतात. ते चमत्कारिक लोक आहेत काही जगामध्ये. शिष्य, जेवण जास्त झालं असेल त्या दिवशी, येशू प्रार्थना करतोय, शिष्य झोपा काढतात. प्रभू उठवतोय का? ते 2 किंवा 3 जे गणित आहे ना, ते शिष्यांना अजून समजलं नव्हतं. संकट जवळ आलं ना की निराशेत आणि झोपेमध्ये आणि देवापासून दूर असं नकोय. अडचण दिसते, आमच्या प्रार्थना प्रबळ झाल्या पाहिजेत. युद्ध तुमचं नाही, युद्ध देवाचं आहे. फक्त प्रार्थना करा, प्रभू तुमच्यासाठी लढणार आहे. बस फक्त प्रार्थना करणं आपल्या हाती आहे, लढणं आमच्या हाती नाही. किती लोक आमेन म्हणतील? मध्यंतरी काही अशा अडचणी ख्रिस्ती समाजात निर्माण झाल्या, लोक मोर्चे काढतायत, काय घडतंय. पण मी म्हणतो की ते सगळं करण्याआधी गुडघे टेका, प्रभूला प्रार्थना करा. प्रभू तुमची परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. ज्याने फारोचं मन बदललं तो देव तुमचा आहे. आणि त्या देवाकडे तुम्ही प्रार्थना केली तरी सगळ्या गोष्टी बदलून जातील. प्रार्थना सगळ्यात महत्त्वाचं आमचं शस्त्र आहे. प्रार्थनेशिवाय आम्हाला कुठल्याही गोष्टी नाहीत प्रियांनो. ख्रिस्ती लोकांनी युद्ध लढायची नाहीत, ख्रिस्ती लोकांनी शस्त्र घ्यायची नाही. ख्रिस्ती लोकांनी फक्त शास्त्र घ्यायचं, बायबल घ्यायचं आणि बस त्यांनी प्रार्थना करावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. आमच्या प्रार्थना सामर्थ्यवान आहेत. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, गेतसेमने बागेमध्ये काय होतं पहा. शिष्य झोपत आहेत आणि प्रभू विचारतोय, तुम्हाला जागवत नाही का? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह आशक्त आहे.
तोपर्यंत शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला नव्हता, म्हणून ते आसक्तपणात होते. पण ज्यावेळेस संत पौलाला पवित्र आत्मा मिळाला, तो म्हणतो जेव्हा मी आसक्त तेव्हा मी सशक्त आहे. आम्ही कंगाल नाही, येशूच्या आत्म्याने आम्ही धनवान आहोत. आम्ही दीनदरिद्री नाही, आम्ही कुठल्याही प्रकारे आसक्त नाही. प्रभूने आम्हाला बलवान केलेलं आहे, प्रभूने त्याच्या सामर्थ्याने भरलेलं आहे. आता मंडळी कमजोर स्वतःला म्हणू शकत नाही, कारण मंडळीला देवाचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. तो काळ वेगळा होता ज्या वेळेस प्रभूने सांगितलं की देह अशक्त आहे. पण आता आम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झालाय. आम्ही हे बोलू शकत नाही. पवित्र आत्मा तुम्हाला रात्रीचं उठवणार, पवित्र आत्मा मध्यरात्री तुम्हाला जाग आणणार, पवित्र आत्मा तुम्हाला गुडघ्यावरती घेऊन येणार आणि तो सांगणार की प्रार्थना करायला सुरुवात कर. तुमच्या प्रार्थना परिस्थितीला बदलतात. देवाच्या प्रिय लोकांनो, माझ्या कॉलेजच्या टायमिंग मध्ये एक दिवस असं माझ्या बरोबर घडलं. मी रात्री खूप दमलेलो होतो आणि दमलेल्या स्थितीत मी झोपी गेलो आणि झोपी गेल्यानंतर जवळपास मला वाटतं मध्यरात्री 2:30-3च्या सुमारास प्रभूने मला हाक दिली, उठ. मी उठून बसलो. म्हटलं काय प्रभू? प्रार्थना कर. मी म्हटलं कुणासाठी? एक फिलिप नावाचा भाऊ आहे, त्याचा चेहरा मला दाखवला, कर त्याच्यासाठी प्रार्थना. मी रडून कडकडून प्रार्थना करतोय, प्रभू माझा भाऊ जो आहे ख्रिस्तातला, त्याचा काय अडचण आहे मला माहित नाही, त्याला प्रभू तू स्पर्श कर. आणि मला प्रभूने दाखवलं की गळफास त्याने टांगलेला आहे आणि त्याच्याकडे तर मोबाईल, त्याचा नंबर नाही माझ्याकडं. मी त्याला ओळखतो. आता मी काय करू मला समजेना. एवढ्या रात्रीचं मी त्याच्याकडे जाऊ का? मी काय करू? प्रभू म्हटला तू फक्त प्रार्थना कर, फक्त प्रार्थना कर. गळफास तयार आहे, तो तिथं समोर उभा आहे, तो गळ्यामध्ये गळफास घालतोय, मी असं पाहतोय. मी प्रार्थना करत राहिलो, येशू या भावाला नवीन जीवन दे, त्याचं जीवन परिवर्तित कर, त्याच्या मनात सैतानाने घातलेले विचार आज काढून टाक. मी रडून कळकळून प्रार्थना करतोय आणि मला वाणी आली प्रभूची, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. आणि प्रभूनी प्रार्थना ऐकली. मी काय पुढे जागलो नाही, मी झोपून घेतलं. आमेन. आता ऐकली प्रार्थना आणि मग मी लवकर पहाटे 6-6:30ला त्या एका सिस्टरला, म्हणजे त्यांच्या बहिणीला फोन केला, त्यांचा नंबर घेतला. मी डायरेक्ट त्यांना नाही बोललो आणि त्या फिलिप नावाच्या भावाचा नंबर घेतला प्रियांनो. आणि नंबर घेऊन मी पहाटे त्यांना फोन केला. म्हटलं भाऊ कुठं आहेत तुम्ही? मला प्रभूने काही गोष्टी दाखवल्या, भाऊ तुम्ही लवकर माझ्याकडे या. मी अशा ठिकाणी थांबलेलो आहे, मी तुमची वाट बघतोय, तुम्ही प्लीज माझ्याकडे या. ते लगेच सायकलवरती मला भेटायला आले प्रियांनो. आणि ज्यावेळी ते आले, म्हणलं ब्रदर 2:30-3च्या सुमारास तुम्ही काय करत होता? त्यांच्या अश्रू थांबेनात. ते म्हटले तुम्ही कोण आहेत पास्टर? तुम्हाला कसं कळालं? तुम्हाला कसं माहीत झालं मी काय करत होतो? म्हटलं ब्रदर तुम्ही जे करत होतात ते प्रभूने मला दाखवलं. तुम्ही गळफास घेत होता, ते अजून मोठमोठ्याने रडायला लागले. माहीत नाही पास्टर, माझ्यावरती कर्ज झालंय, माझं जीवन अगदी समस्यांनी भरलेलं आहे, मला जगण्याची इच्छा नाही, सगळ्यांनी मला टाकलंय, मी फार दुःखात आहे. आणि मी गळफास घेत असताना जसा तो गळफास माझ्या गळ्यात मी घालत होतो, अचानक माझ्या पत्नीला जाग आली. ती मोठ्याने किंचाळली आणि सगळे जागे झाले आणि मी तो गळफास बाजूला ठेवला. एका अभिषिक्ताची प्रार्थना परिस्थितीला बदलणारी असते प्रियांनो. हालेलुया. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, त्या सकाळी त्या भावासाठी प्रार्थना केली. तो भाऊ एकदम कमी शिकलेला आहे, एकदम कमी, 6वी-7वी त्यांचं शिक्षण झालंय. पण त्यांना भविष्यवाणी झाली, ब्रदर परमेश्वर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी देणार आहे. पास्टर मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे शिक्षण नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे कुठली गोष्ट नाही, कसल्या जोरावर तुम्ही मला भविष्यवाणी करता? मी म्हटलं माझा देव सामर्थ्यवान परमेश्वर आहे, माझ्या देवाचा शब्द कधी खाली जात नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूला धन्यवाद द्या की त्या भावाला परमेश्वराने सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब दिला. त्यांचं सगळं कर्ज काढून टाकलं. परमेश्वराने त्यांना घेणारं नाही, त्यांना देणारं बनवलं. त्यांचं जीवन प्रभूने आशीर्वादित केलं. बोलो येशू मसीह की जय जय जय. खरंच प्रभू किती दयाळू आहे. तुमची प्रार्थना जी आहे ती प्रार्थना अद्भुत आणि महान काम करणारी आहे. प्रभू तुम्हाला जागृत राहून प्रार्थना करायला लावतो आणि त्यामुळं मंडळी जागृत असणं गरजेचं आहे. मंडळी झोपलेली नसावी, निरंतर आम्ही प्रार्थना केल्या पाहिजेत. जगात काय घडतंय? आज आम्ही आनंदात आहेत, कदाचित आम्हाला कुठली अडचण नाही, पण जे लोक
आज छळाला सामोरे जात आहेत, जे लोक संकटांना सामोरे जात आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करू शकतो. जे लोक दुःखात आहेत, जे लोक अडचणीमध्ये आहेत, कोणी हॉस्पिटलमध्ये आहे, कोणी संकटात आहेत, त्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करू शकतो. मंडळी नेहमी काही ना काही विषयांसाठी प्रार्थना करत राहिली पाहिजे. प्रभू येईपर्यंत आम्हाला प्रार्थना करत राहायच्यात. स्वर्गात गेल्यावर प्रार्थना करायच्या, स्वर्गात गेल्यावर प्रार्थना करायच्या गरजच पडणार नाही. काही किती लोक आमीन म्हणतील. स्वर्गात तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. तिथं जाऊन तुम्हाला स्वयंपाक वगैरे बनवायचं नाही. किती लोक आमीन म्हणणार. कामाला सकाळी उठून जायचं नाही, कपडे धुवायचे नाही, भांडे घासायचे नाही, कोणाचं टेन्शन नाही, कोणाचा त्रास नाही, कशाचे कसे बिलं भरायचे नाही, लाईट बिल नाही. परमेश्वर स्वतःच आमचा लाईट आहे. हालेलुया. त्याचा स्वतःचा प्रकाश एवढा असेल, आम्हाला कसलं लाईट बिल भरायची गरज नाही. तिथं कसलं कुठल्या गोष्टीचं मीटर, कसल्या गोष्टीचं काही इंधन, कशाचंच आम्हाला कशाचे पैसे लागणार नाहीत. तिथं सगळ्या गोष्टी फुकट देवाच्या राज्यामध्ये ठेवलेल्या आहेत. किती लोक आमीन म्हणतील. किती दयाळू परमेश्वर आहे. मग तिथं आम्हाला प्रार्थना नाहीत. प्रार्थना आम्हाला ह्या जगातच करायच्यात आणि त्या प्रार्थना आत्म्याने देवाच्या सामर्थ्याने आम्ही कराव्यात, ही प्रभूची इच्छा आहे. गेतसेमने बागेमध्ये शिष्य झोपत होते प्रियांनो, पण प्रभूने त्यांना जागृत राहायला सांगितलं. काय इच्छा होती प्रभूची? मी प्रार्थना करतोय, तुम्ही सगळे प्रार्थना करा, आपण ऐक्याने प्रार्थना करू. येशू ख्रिस्ताला शिष्यांच्या प्रार्थनेची गरज लागली. समजून घ्या, फार मोठं रहस्य आहे याच्या मागे, फार मोठं रहस्य. काही लोकांना वाटतं मी खूप मोठा दास आहे, मी खूप मोठी दासी आहे, मला कोणाच्या प्रार्थनेची गरज नाही. असं नसतं. प्रत्येकाला प्रार्थनेची गरज आहे प्रियांनो. तुम्ही कितीही सामर्थ्यवान असाल, तुम्ही कितीही मोठे सेवक सेविका असाल, पण तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे. आम्हाला एकमेकांच्या प्रार्थनेची गरज आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मग एकत्र राहण्याने काय घडलं बघा. प्रेषित पहिला अध्याय 4 आणि 5 वचन. प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय 4 आणि 5 वचन. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका. सगळे लोक आणि येशू ख्रिस्त एकत्र जमलेले असताना येशूने आज्ञा केली, यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसात पवित्र आत्म्याने होईल. एकत्र राहा, यरूशलेम सोडून जाऊ नका. प्रभूने सांगितलं. एकत्र होते येशू बरोबर असं लिहिलंय आणि एकत्रच राहायला सांगितलं. पवित्र आत्मा येणार आहे, कुठं जाऊ नका. आणि ज्यांना सांगितलं एकत्र राहा, जर त्याच्यातले काही लोक बाहेर असतील, त्यांना मिळाला का पवित्र आत्मा? नाही मिळाला. जे एकत्र राहिले त्यांच्यासाठी कार्य झालं प्रियांनो. एकत्र राहण्याने देवाचे आशीर्वाद येतात. मग प्रभू स्वर्गाला निघून गेला, मग पुढे ते एकत्र राहिले का? हो. प्रेषित पहिला अध्याय 12 ते 14 वचनामध्ये लिहिलेलं आहे. मग यरूशलेमेजवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरूशलेमेत परत आले. येशू स्वर्गाला गेला आणि तिथून ते परत यरूशलेमेला आले, कारण प्रभूने सांगितलं यरूशलेमेत जा, यरूशलेम सोडू नका, तिथं प्रार्थना करत राहा, तुम्हाला पवित्र आत्मा मिळणार. आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर असत. आमेन. किती छान, किती गोड, किती सुंदर वचन आहे प्रभूचं. प्रभूने सांगितलं एकत्र राहा आणि एकत्र राहून प्रार्थना करा. जसे डोंगरावरून जैतुनाच्या उतरले, डायरेक्ट यरूशलेमेत गेले आणि सगळे एकत्र राहून एक चित्ताने प्रार्थना करायला लागले. सगळे भावंड, सगळे बहीण भाऊ ख्रिस्तामध्ये सगळे एकत्र येऊन सगळे प्रार्थना करू लागले आणि एक चित्ताने त्यांनी प्रार्थना केली, एकत्र येऊन प्रार्थना केली. कुठपर्यंत एकत्र राहिले? पवित्र आत्मा मिळत नाही तोपर्यंत एकत्रच ते राहिले. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, पेंटिकॉसचा म्हणजे 50वा दिवस आला.
आणि प्रेषितांचे कृत्ये 2 अध्याय 1 ते 13 वचनामध्ये पेंटिकॉसचा सण, त्या दिवशी एक अद्भुत अलौकिक घटना घडली आणि पहिल्याच वचनात लिहिलेलं आहे की रहस्य काय आहे. प्रेषित 2 आणि 1. नंतर पेंटिकॉस म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. आमेन म्हणणार का कुणी? कसे जमले होते? एकत्र. बस, मंडळी फुटू द्यायची नाही. आमेन. मंडळीमध्ये ऐक्य टिकवून ठेवायचं. नेहमी ऐक्य आहे त्याच्याबद्दल धन्यवाद, पण ते ऐक्य निरंतर आम्ही टिकवून धरलं पाहिजे. मंडळीमध्ये एकोपा असला पाहिजे, प्रेम जिव्हाळा असला पाहिजे. ज्या वेळेस माडीवरच्या खोलीत ते 50व्या दिवशी पेंटिकॉसच्या दिवशी जमले होते, ते सगळे एकत्र होते. कुणी बाहेर गेलंय, कुणी इकडं उभं आहे, कुणी काय करतंय, अशा प्रकारच्या गोष्टी घडत नव्हत्या. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या राज्यामध्ये आराधना करणाऱ्यांनी पण चर्चमध्ये टिकून राहायचं, प्रार्थना करणाऱ्यांनी पण चर्चमध्ये टिकून राहायचं, संदेश देणाऱ्यांनी चर्चमध्ये टिकून राहायचं, सुवार्ता प्रसार करणाऱ्यांनी चर्चमध्ये टिकून राहायचं. काय एकत्र राहायचं? योहान 3 अध्याय 16 वचन काय सांगितलं? देवाने नवा पाड्यावर एवढी प्रीती केली. कुणावर प्रीती केली? महाराष्ट्रावर, भारतावर, फक्त इस्रायलवर? कुणावर प्रीती केली? जगावर प्रीती केली. किती प्रीती केली? थोडी केली का खूप केली? खूप प्रीती, मोठी प्रीती आहे प्रभूची. प्रीती करताना येशूने जगावर प्रीती केली, पण ज्या वेळेस येईल घेऊन जाण्यासाठी अख्खं जग घेऊन जाणार नाही. लक्षात राहू द्या, फक्त मंडळीला घेऊन जाणार आहे. किती लोक आमेन म्हणणार आहे? हालेलुया. प्रीती जगावर केली, पण घेऊन जाताना फक्त मंडळीला घेऊन जाणार. प्रीती केली सगळ्यांवरती, प्रेम करताना सगळ्यांवर केलं आणि सगळ्यांना सांगितलं तुम्हाला आमंत्रण आहे. कुठं? मंडळीमध्ये या. अख्ख्या जगाला आमंत्रण देऊन गेला, मंडळीमध्ये या. कोळसे सगळे जळतायत, मस्त विस्तव पेटलेला आहे, एक उचलला अंगार बाजूला ठेवला, विझून जातो. जे लोक एकटे पडतात ते विझून जातात. एकटं पडायचं नाही. काही लोक असे आपल्या जीवनात देवाने दिलेले असतात, आपण विजायला लागलो का ते अजून आपल्याला पेटवतात. किती लोक आमेन म्हणतील? एखादा म्हणतो आज नाही येत मी, दुसरा म्हणतो तू चलच, तुला यावंच लागेल, मला माहीत नाही. तो त्याला प्रार्थनेला घेऊनच येतो. हे तुमचे खरे जीवनाचे आशीर्वादित लोक आहेत प्रियांनो. जे तुम्हाला प्रार्थनेत टिकून धरतात ते लोक तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. अशा लोकांना आम्ही जीवनात कधीही सोडू नये, त्यांच्याबरोबर आम्ही टिकून राहिलं पाहिजे. ते लोक आमच्यासाठी एक फार मोठा आशीर्वाद आहेत. आणि म्हणून एकत्र राहिल्याने देवाच्या प्रिय लोकांनो आमच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद येतात. मेणबत्ती एकटी पेटती ठेवली अशी, फोंकर मारली तर मेणबत्तीचं काय होईल? विझून जाईल. आणि चुलीत काय करता तुम्ही? फोंकर मारता, विजते का पेटते? लाकडं एकत्र आहेत ना, एकत्र आल्यावर तुला मारायची, फोंकर मार, आग वाढतच जाणार आहे. सैतानाला काय करायचंय करू द्या, तुमच्यातला अग्नी वाढत जाईल. आणि एकटे मेणबत्ती बांधलात, संपला विषय तुमचा. ऐक्याने एकत्र राहणं, प्रार्थना करणं हे प्रभूने आपल्याला शिकवलंय. आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे काय घडलं? पेंटिकॉसच्या दिवशी वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला. तो नाद अख्ख्या घरात भरला आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभा त्यांच्यावरती आल्या. सगळे नवनव्या भाषात बोलू लागले, अन्य भाषेत बोलू लागले. आजूबाजूचे जे लोक होते सगळे धावत पळत तिथं आले, बघताय त्यांचं काय चाललंय. वेगवेगळ्या भाषांतून ते बोलत होते. पवित्र आत्मा मनुष्यावरती उतरला. त्याच सामर्थ्यात पेत्र जसा त्या माडीवरच्या खोलीतून बाहेर आला, त्याने वचन सांगायला सुरुवात केली आणि त्या दिवशी देवाचं गौरव झालं. 3000 लोकांची भर देवाच्या राज्यामध्ये पडली. हालेलुया. किती प्रभू दयाळू आहे. 3000 लोक प्रभूच्या राज्यात आले. देवाच्या प्रिय लोकांनो, मंडळी एकत्र प्रार्थना करत होती. मग आता पेंटिकॉसचा दिवस झाला, मग ते सगळे विखरले का? नाही.
दुसऱ्या अध्यायाच्या 46 वचनात दिलंय. काय झालं ते पहा. तोच अध्याय दुसरा 46 वचनात. आत्मा मिळाल्यावर पण ते काय करत होते. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकरी मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. एकत्र येत राहिले ते. आत्मा मिळाला तरी ते एकत्र आले आणि ते प्रार्थना करीत राहिले. कितीतरी वेळा असं होतं, एखाद्या व्यक्तीला आत्मा मिळाला की त्याला वाटतं मला आता काहीतरी करायला पाहिजे. तो व्यक्ती सगळा कळप सोडून कुठेतरी भरकटून जातो. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुम्हाला चांगले गीती गाता येतात, ज्यावेळेस तुम्ही चांगली आराधना करू शकता, ज्यावेळेस तुम्ही चांगली प्रार्थना करू शकता, ज्यावेळेस तुम्ही चांगलं वचन सांगू शकता, आपल्या मंडळीच्या वाढीसाठी आम्ही झटलं पाहिजे. आमच्या मंडळीची कशी उन्नती होईल, देवाचं राज्य कसं वाढेल, ह्याच्याकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि एकोप्याने ऐक्याने आम्ही देवाचं काम वाढवलं पाहिजे. शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला, ते लगेच विखरले नाहीत. नंतर प्रभूने जसं सांगितलं तशी त्यांची पांगापांग झाली. कोणाला कुठं प्रभू घेऊन गेला, पण दुसरीकडे जाऊन पण त्याने लोकांना एकत्रच करायचं काम केलं. देवाचा आत्मा लोकांना एकत्र करणारा आहे. हालेलुया. देवाचा आत्मा तोडणारा नाही, देवाचा आत्मा जोडणारा आहे. देवाचा आत्मा मंडळीला एक करणारा आहे. देवाचा आत्मा लोकांना एक करतो आणि त्यांना प्रार्थनेसाठी प्रोत्साहन देतो. बोला येशू मसीह की जय. आमेन. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, मंडळी जी आहे ही मंडळी एक करून म्हणजे येशू येईल तेव्हा येशू म्हणणार नाही ही मंडळीवरती या, ती मंडळीवरती या, ही मंडळी आली का, त्या मंडळीला घेतलं का रे बाबा, असं नाही. येशू एकाच मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. हालेलुया. एकच मंडळी म्हणजे याचा अर्थ एक दिवस असा येईल, आमच्या जेवढ्या संस्था आहेत त्यांची नावं संपतील. तुम्ही ऐकता का? काहीच राहणार नाही. CNI नाही, CSI नाही, पेंटिकॉस्ट नाही, हे नाही, ते नाही, अलायन्स नाही, बिलीवर नाही, खालीवर नाही, सगळं गेलं. आमेन म्हणणार का? फक्त देवाचे लोक आम्हाला नाव देण्यात येईल. आता जगात आम्हाला वावरायचंय, जगाला कळावं चर्चचं नाव काय आहे, कुठल्या संस्थेत चालतं म्हणून आहे, तात्पुरतं, हे टेम्पररी आहे. पण देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला जर भेटायचंय तर आम्हाला मुंबईवरून इथे यायला कितीतरी वेळ, जायला कितीतरी वेळ. आमच्या भेटी फार सातत्याने नाही होऊ शकत, पण स्वर्गाच्या राज्यात आपण सगळी एक मंडळी असणार. हालेलुया. अख्ख्या जगातले सगळे विश्वासणारे ख्रिस्तामध्ये एक केले जातील, अशी एक मंडळी ख्रिस्तासमोर सादर केली जाईल. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या राज्याकडे पाहता त्यावेळेस ख्रिस्तातले जे इतर लोक आहेत विश्वासणारे, ते पण आपल्याला आपले वाटले पाहिजेत. ते पण लोक आमच्याच प्रभूची सेवा करतात, त्यांच्याबद्दल पण आमच्या मनात आदर आणि प्रेम असलं पाहिजे. ख्रिस्ताची मंडळी आपण आहोत. येशूच्या रक्ताचे नातलग आम्ही आहोत. जगाचे नातेवाईक नाही. येशूच्या रक्ताने आम्हाला जोडलेलं आहे. ख्रिस्तात आम्हाला एक केलेलं आहे. मग जर देवाने आम्हाला जोडलेलं आहे तर आम्हाला सर्व मंडळांमध्ये ऐक्य दिसलं पाहिजे. ते प्रार्थना जीवन आम्हाला दिसलं पाहिजे. ते प्रेम, ती आपुलकी, ती सद्भावना प्रत्येक मंडळीमध्ये आम्हाला दिसायला पाहिजे. त्याच्यातून प्रभूचं फार मोठं गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. मग मंडळी ख्रिस्ताने उभी केलेली आहे. 2 लोकांनी घरं बांधली. एक घर होतं वाळूवर आणि दुसरं होतं खडकावरती होतं. दगड एकदम स्ट्रॉंग खडक, त्याच्यावरती ते घर बांधलं. दोन्ही घरं फार सुंदर होती. दोन्ही घरांचं बांधकाम एकाच बिल्डरनी केलं होतं. दोन्ही घरांना कलर लावणारा पण एकच पेंटर होता. नळाचं प्लंबिंगचं काम करणारा प्लंबर पण दोन्ही घरांना सेम होता. जे मटेरियल वापरलं होतं घरांचं ते दोन्ही सारखं होतं. दिसायला दोन्ही घरं सारखी होती, पण फरक एकच होता. एक घर होतं खडकावर, दुसरं होतं वाळूवरती. दोघांनाही आनंद वाटायचा, माझं पण घर आहे, तुझं पण घर आहे. एक दिवस असा पाऊस आला, दोघं पण खिडकीतून बघत बसले असतील, वाह काय पाऊस आहे,
किती छान, खिडकीतून बाहेर बघत बसले असतील. पाऊस काय कमी नव्हता, पाऊस वाढत गेला आणि असा वाढला पाऊस, वाळूवरचं घर जागच्या जागी कोसळलं. प्रियांनो, येशू येईल त्यावेळेस वाळूवरची घरं कोसळून जातील. जे खडकावरती ते स्थिर राहतील. खडक येशू ख्रिस्त आहे आणि ते घर मंडळी आहे. मंडळी टिकणार कोणती? जी येशूच्या विश्वासावरती आधारलेली आहे, जी मंडळी ख्रिस्तामध्ये स्थिर आहे, ऐक्याने स्थिर आहे. 2-4 विटांची एकमेकांशी भांडणं झाली तर मंदिर नाही उभं राहू शकत. किती लोक आमेन म्हणतील? कधी कधी विचार जुळत नाहीत काही लोकांचे, पण ते विचार जरी नाही जुळले तरी 2 लोकांनी बसून ते विषय मिटवले पाहिजेत. एक म्हणतो की हा दिवस आहे, दुसरा म्हणतो नाही रे बाबा रात्र आहे. मग दोघंच भांडत बसतात. असं नाही करायचं, बसवायचं सगळ्यांना. दिवसा काय दिसतं आकाशामध्ये, रात्री काय दिसतं समजून सांगायचं. समस्या सॉल्व्ह होतात बोलण्याच्या द्वारे, चर्चा केल्याने, आणि मंडळीतलं ऐक्य टिकून राहतं. मनात गोष्टी साठवल्याने द्वेष वाढतो प्रियांनो. परंतु ज्या वेळेस आमच्यामध्ये ऐक्य टिकून ठेवायचं आहे, जसा खडक मजबूत आहे, नुसता खडक मजबूत असून चालणार नाही, त्या खडकावरचं जे घर आहे ते बांधकाम पण मजबूत पाहिजे. किती लोक आमीन म्हणतील? खडक मजबूत आहेच, पण मंडळीतले लोक पण त्या खडकाला शोभतील असे पाहिजेत. जर येशू स्ट्रॉंग आहे, येशू सामर्थ्यवान आहे, मंडळी कमजोर असता कामा नये, मंडळी पण स्ट्रॉंगच पाहिजे. आमेन. येशू ख्रिस्त जसा पवित्र आहे, त्याला शोभेल अशी पवित्र मंडळी पाहिजे. तो जसा सामर्थ्यवान आहे, त्याला कमजोर वधू नकोय, त्याचा आत्मा देऊन त्याने वधूला मजबूत केलेला आहे. त्याने मंडळीला सुंदर बनवलेला आहे, मंडळीला त्याने विश्वसुंदरी बनवलेला आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, मंडळीवरती प्रभूने विशेष कृपा केलेली, त्याचं विशेष सामर्थ्य त्याने मंडळीला दिलेलं आहे, आणि म्हणून मंडळी खडकावरती रचलेली आहे. तिला स्ट्रॉंग केले, खडकावर एकत्र केलेलं आहे, आणि मंडळीवरती प्रभूने त्याचं महान सामर्थ्य दिलेलं आहे. इफिस्करास पत्र 2 अध्याय 19 ते 22 वचनं. तर ह्यावरून आम्ही आतापासून परके व उपरे नाहीत, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे, त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. कसे रचले जात आहात? एकत्र, विखरलेले नाही. जर एखादी इमारत बांधायची आहे, एक वीट नवापाड्यामध्ये ठेवली, दुसरी वीट नवापूरला ठेवली, तिसरी वीट मुंबईमध्ये ठेवली, बांधकाम होईल का पूर्ण? अख्ख्या जगात विटाच वाटून टाकशील तू, बांधकाम कसं काय उभं राहील? एका जागेवरती ठरवून ते बांधकाम करावं लागेल, आणि मग त्या विटांना विटा लागून जुळतील, सगळं काम एकाच ठिकाणी एकत्र होईल, त्यावेळेस ती इमारत उभी राहील. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही ऐक्याने एकत्र येऊन प्रार्थना करावी ही प्रभूची इच्छा आहे. आमचं जीवन आज प्रभूला समर्पित करूया. आज प्रभूकडे प्रार्थना करूया, प्रभू मला प्रार्थनेचं मन दे, तुझ्या ऐक्यात, तुझ्या सामर्थ्यात मला टिकून धर, तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मला चालव, आणि मंडळीपासून मला वेगळं करू नकोस प्रभू. मंडळीपासून वेगळं होणं म्हणजे प्रभूपासून दूर होणं आहे. ऐकताय का तुम्ही? ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे, आणि मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे. मंडळीची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे. आमेन. खूप महत्त्वाचं आहे हे गणित आम्हाला कळालं पाहिजे. सेवा म्हणजे काय? मंडळीला काय पाहिजे, काय नको? काय पाहिजे? वचन पाहिजे, स्तुती आराधना पाहिजे, प्रार्थनेचं पाठबळ पाहिजे, मंडळीच्या प्रत्येक गरजांकडं आमचं लक्ष पाहिजे. मंडळीची काळजी घेणं हे आमचं काम आहे प्रियांनो. मंडळीवरती ख्रिस्ताने प्रेम केलेलं आहे, आणि ह्या मंडळीचा आम्ही भाग असलं पाहिजे. ह्या
प्रवाहातून बाहेर जाऊ नका. मंडळीमध्ये टिकून राहायचं आणि ऐक्याने प्रार्थना करत राहायचं. निरंतर आम्ही प्रार्थनेत टिकून राहावं ही प्रभूची इच्छा आहे. आमेन.